म्हणजे भोगी आणि पहिल्या वर्षाचा हा पहिला सण आहे। त्यानिमित्तानं मी आज माझं स्वतःचं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे। तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर। आणि आज तुम्ही बघू शकता की मस्तपैकी पिंक कलरची साडी वेअर केलेली आहे। या साडीबद्दल खूप काही अशा आठवणी आहेत माझ्या, कारण माझ्या लाईफमध्ये ही पहिली साडी आहे आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ही साडी मी घेतली होती आणि ह्याच साडीमध्ये मला माझ्या मिस्टरांनी पसंत केलं होतं, त्याच्यामुळे माझ्यासाठी ही खूप खास आहे साडी। सो आज मी वेअर केली आहे, कारण खूप दिवसांनी वेअर केली, तर मी अशी जपून ठेवलेली होती साडी, पण ठेवून थोडीशी खराब होईल म्हणून मी आज थोडीशी घातली आणि भोगीच्या सणाच्या निमित्तानं आणि सो आवरले मी पटपट। तर आज मी केस थोडेसे वॉश केले होते। माझे केस वॉश केल्यानंतर असे ड्राय आणि हे होतात म्हणून मी एक ऑनलाईन मागवली होती एक हेअर क्रीम, ती मी आज यूज केलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यामुळे थोडेसे फिक्स बसलेले आहेत केस, पण अजून थोडेसे वाळल्यानंतर कळतील की काय रिझल्ट आहे त्याचा, बघूया। थोडेसे वाळल्यानंतर कळेल की केस कसे होतात काय ते। तर चला पूजा करूया। मी आधी सकाळी उठल्या आधी पूजाच करून घेते, कारण पूजा झाल्यानंतर माझी सगळी कामं पटपट होतात। मग पूजा करून झाल्यानंतर मग मी आपली जी लोटकी आहे ती लोटकी पुजून घेणार आहे। 5 लोटकी आहेत आणि मी त्याला मस्तपैकी छान असं रंगवून वगैरे त्याला डेकोरेट करून ठेवलं होतं 2-3 वर्षापूर्वी आणि तीच लोटकी मी पुजते। आणि तर मकर संक्रांत का साजरी केली जाते, तर हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे। यंदा सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करत असल्याने याच दिवशी मकर संक्रांत आपण साजरी करतो। तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आपण साजरी करत असतो। तर भोगी ही शाकंभरी पौर्णिमेला साजरी करतात आणि शाकंभरी पौर्णिमा आमच्या गावी खूप मोठ्याने साजरी केली जाते। ह्या वेळेस मला जायला नाही जमलं, पण नेक्स्ट टाइम मी नक्की जाईन तिथे आणि प्रसादही असतो, खूप मोठा उत्सव असतो। तर इथे मी लोटकी सगळी ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी तांदूळ, हळदी कुंकू आणि तीळ हे आधी मी घालून घेतलेले आहे। त्याच्यानंतर 5 वस्तू घालायच्या आहेत, वस्तू म्हणजे भाज्या, तिथे वटाणे, हरभरा, ऊस, परत घेवडा, बोरं इत्यादी असे मी 7 प्रकार घातलेले आहेत। आणि त्याच्यानंतर कांद्याची पात आणि गाजर हे मी कडेलाच ठेवणार आहे, कारण माझी लोटकी थोडी साईजनं लहान असल्यामुळे त्यामध्ये सगळ्याच वस्तू बसत नाहीत। मग अशा पद्धतीने परत त्याच्यानंतर त्याला फुलं वगैरे घालून पूजा संपन्न करणार आहे मी। अशा पद्धतीने माझी पूजा सगळी कंप्लीट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर पाया वगैरे पडून मी निघालो रांगोळी काढायला आणि रांगोळी काढायच्या आधी मी स्वच्छ माझा हुंबरा धुवून वगैरे घेते। तर हुंबऱ्याला मी हळदी कुंकू लावून आधी घेते आणि त्याच्यानंतर मला वेळ नसतो रांगोळी काढायला म्हणून मी छापच आणलेले आहेत, 7 दिवसाचे 7 छाप आणलेले आहेत आणि ते पटकन होतात, म्हणून पटकन छाप काढले की आपल्याला कामंसुद्धा पटपट होतात। तर आज भोगी असल्यामुळे मी थोडीशी रंगीत रांगोळी पण काढणार आहे तुळशीच्या जवळ। शक्यतो मी दररोज रांगोळी काढते, पण एकदा मला वेळ नाही मिळत, त्यामुळे राहून जाते, पण काय हरकत नाही। पण तरीसुद्धा मी वेळेत वेळ काढून रांगोळी काढत असते। मला फार काही चांगल्या रांगोळ्या येत नाहीत, पण तरी पण मी दररोज वेगळी थोडी ट्राय करत असते। रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागले आणि मी आदल्या दिवशी सगळी भाजीची तयारी करून ठेवली होती, सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या होत्या, चिरून ठेवल्या होत्या। त्यामुळे पटपट फक्त फोडणी टाकायचं तेवढं काम होतं, पण तरीसुद्धा त्याला अर्धा-पाऊण तास मला लागला। सो इथे बघू शकता पावटा, घेवडा, वटाणे, काळे बिया ह्या सगळ्या गोष्टी मी असे निवडूनच ठेवल्यात। त्याच्यानंतर सकाळी उठून मी फ्लावर, बटाटा, टमॅटो आणि कांदा चिरून ठेवला होता सकाळी उठल्या आता त्याच्यासाठी आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत। ग्रेव्ही तर इथे मी कढईमध्ये कांदा टाकलेला आहे, अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आधी।
आता कांदा इथे खरपूस भाजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहे. टमॅटो जर तुम्हाला आवडत नसेल तर तिथं तुम्ही खोबरेसुद्धा टाकू शकता, पण टमॅटो घातले की त्याच्यावरती थोडीशी टेस्ट काय वेगळी येते, कारण ही माझी पद्धत आहे, मी माझी पद्धत सांगते तुम्हाला. तर इथे आलं लसूण मी घातलेलं आहे. आलं लसूण पण त्यातच थोडंसं भाजून घ्यायचं, त्यामुळे टेस्ट चांगली येते. तीळ घालणार आहे मी, आणि तीळ मी ग्रेव्हीमध्येच टाकणार आहे, कारण कट खूप छान येतो भाजीला म्हणून. तर हे असं सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून थोडीशी ऑइलीपणा त्याला येईल आणि लवकर शिजेल. जर लवकर पटपट शिजावं असं तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं मीठ पण घालायचं त्याच्यामध्ये. तर इकडे मी कुकर लावणार आहे. भाजीची तयारी झालेली आहे. तर इथे मी राळ्याचा भात घेतलेला आहे. राळ्याचा भात मी कुकरमध्येच घालणार आहे. आणि इकडे पांढरा भात साठी मी तांदूळ घेतलेला आहे. आमच्यात कोण कोण राळ्याचा भात खात नाही, त्याच्यामुळे पांढरा भात पण लावावा लागतो. सो राळ्याच्या भातामध्ये स्वच्छ धुवून निवडून ठेवलेलंच होतं मी आधी. सो आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं हिंग, जर तुम्हाला आवडत असेल तर हिंग पण घालू शकता, पण हिंग आता मी घालणार आहे. थोडंसं तेल घालायचं, जेणेकरून सुटसुटीत असा भात होईल. तर इकडे मी कुकर लावणार आहे आणि इकडे माझी ग्रेव्हीसुद्धा शिजत आहे, मसाला. सो तो आता मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. गरम गरमच वाटून घेणार आहे, कारण पटकन होतो गरम गरम वाटल्यामुळे. तर इथे लगेचच आपण कुकरमध्ये भाजी शिजवायला ठेवायची. आधी आपण तेल ओतून घ्यायचं थोडंसं, आणि जर तुम्हाला कट भरपूर आवडत असेल तर थोडं जास्तच तेल वापरलं तर खूप छान कट येतो. आणि ते थोडं मी मिडियमच घेणार आहे, कारण खूपच ऑइली पदार्थ मला नाहीत आवडत. तर तेल ओतून घ्यायचं आणि तेलामध्येच आपण थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची, आणि मोहरी छान तडतडली की जिरं घालून घ्यायचं. जिरं व्यवस्थित फुलल्यावरती मग तेलामध्ये थोडंसं लाल तिखट घालायची. तिखट जास्त हवे असेल तर जास्त तुम्ही घालू शकताय, पण मी तेलातच टाकते, कारण तेलात जर चटणी किंवा लाल तिखट टाकली ना त्याला कट पण छान येतो आणि कलर पण खूप छान येतो. आणि मी प्रत्येक भाजीला हीच फॉलो करते. सो आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये मी माझ्याकडे असणारी लाल तिखट मी घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण जो मसाला केला होता तो घालून घ्यायचा, आणि थोडंसं जर खोबऱ्याचे थोडंसं खीस असेल तर ते घालू शकता, किंवा मी खोबरं इथं बारीक करून ठेवलेलं होतं आधी, ते थोडंसं घालून घ्यायचं, कारण थोडासा घट्टपणा आणि सरसरीत अशी ग्रेव्ही होते तयार. तर ग्रेव्ही व्यवस्थित शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकणार आहोत, आणि मी एकदमच सगळ्या भाज्या टाकते. आणि आता तुम्ही बघू शकता इथे पावटा घातलाय मी, आणि त्याच्यानंतर हरभरा घालणार आहे, आणि मग त्याच्यानंतर सगळ्याच भाज्या घालायच्या एकवर एक. आणि काळं बिया थोडंसं घालायचं, कारण त्याचा कलर भाजीचा कलर थोडासा काळसर होतो, म्हणून थोड्याशाच घालणार आहे मी. आणि त्याच्यानंतर सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. वटाणा जरा जास्तच घालणार, कारण वटाणा खूप आवडतो आमच्या घरात. सो आता वटाणा घालून झाल्यानंतर सगळ्या भाज्या एकवर एक घालायच्या. घेवडा, फ्लावर, बटाटा सगळंच व्यवस्थित थोडंसं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं सगळंच. आता सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो फ्लावर आणि बटाटा आपण चिरून ठेवला होता तो पण घालून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढी ग्रेव्ही, जेवढ्या भाज्या आहेत तेवढंच घालून घ्यायचं. आणि जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर जास्त पाणी घातलं तरी चालेल. मी थोडंसं घट्टसरच भाजी बनवणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं कमीच पाणी घातलेलं आहे, आणि शिजून थोडंसं त्यातलं पाणी अटतं, त्यामुळे भाजी अशी रसरशीत होते. सो आता आपण झाकून घेणार आहोत त्याचं टोपण, आणि शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट बघायची. आता मगाशी जी मी कढई घेतली होती ना, त्याच कढईमध्ये मी राळ्याच्या बिया आणि
जे जवसाची चटणी करणार आहे त्याचे जवस ते सगळं भाजून घ्यायचं. इथे मी जवस घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आधी. तर त्याच कढईमध्ये राळेसुद्धा भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता हे मी राळ्याची चटणीसुद्धा करणार आहे. जवस आणि राळे ह्या दोन्हीची चटणी मी आज बनवणार आहे. तर असं मस्त खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायचं, त्याचा वास आला पाहिजे आणि मग ते भाजलं असं कळतं. सो आता इथे सगळं भाजून वगैरे झाले. आता मी मिक्सरमध्ये ते सगळं काढून घेणार आहे. तर जवसाची चटणी आधी मी करून घेते आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आधी लसूण आणि मग त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट जर नको असेल तर मिरच्या घातल्या तरी खूप छान लागतं, पण मी इथे लाल तिखट वापरते. सो इथे त्याच्यानंतर आपण थोडंसं हिंग त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मीठ पण टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, जास्त नाही घालायचं नाही तर खारट होते. आणि त्याच्यानंतर हिंग पण थोडीशी टाकते आणि मिक्स करून घ्यायचं ते. मिक्सर केल्यानंतर चटणी माझी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि राळ्याची सुद्धा अशाच पद्धतीने चटणी करायची. अशी 2 प्रकारच्या चटण्या माझ्या झालेल्या आहेत ऑलरेडी. आता मी भाकरी करायला घेणार आहे. तर इथे मी तवा तापायला ठेवला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी पण थोडं गरम करायला ठेवायचं, कारण हे पीठ थोडंसं चिकट असतं. त्यामुळं जर तुम्ही उतणी नाही घातली तरी चालते. तर मला जवळजवळ 10 ते 12 भाकऱ्या करायच्या होत्या. त्या हिशोबाने मी तेवढेच पीठ घेतलेलं आहे. आणि ह्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकावं लागतं, कारण थोडीशी टेस्ट येते त्याला. आणि जर तुम्हाला हळद आवडत असेल तर हळद पण टाकू शकता. मला हळद आवडते म्हणून मी हळद टाकते. सो थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी मी घालणार आहे. आणि नाही घातलं तरी चालेल, म्हणजे वळायला सोप्या पडतात जर गरम पाणी घातलं तर. तर त्याच्यावरती मी मळून झाल्यानंतर थोडंसं तीळ त्याच्यावरच टाकून घ्यायचं, म्हणजे थोडंसं बसतं त्याच्यावरती आणि छान दिसतं पण. सो त्याच्यावरती थोडंसं तीळ मी लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर मी थापायला घेणार आहे भाकऱ्या. तर माझी ऑलमोस्ट झालेली आहे भाकरी. तर तुम्ही बघू शकता मी हळद घातल्यामुळे पिठामध्ये त्याचा कलर किती छान आलाय. तुम्ही पण घालू शकताय, ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही ऑलरेडी घालत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता स्पृहाचं स्कूलचं टायमिंग झालेलं आहे. तिच्या डब्यात सुद्धा मी भाकरी आणि भाजी दिलेली आहे, तिला फार आवडते. तर शाळेला जायच्या टायमाला सुद्धा तिचा डान्स सुरूच होता. आणि तिच्या शाळेमध्ये आज ब्लॅक डे होता. तर तिच्या शाळेत आज संक्रांत सेलिब्रेट करणार होते म्हणून मी तिला ब्लॅक ड्रेस घातला होता. हा मागच्या वर्षीचा ड्रेस आहे आणि आत्ता ह्या वर्षी तिला एकदम व्यवस्थित फिटिंग बसतो. सो तिच्या आजीने हा तिला गिफ्ट केला होता. तर जाताना सुद्धा गाडीवर तिचा डान्स सुरूच असतो. तर मी नैवेद्य काढून ठेवला होता आधीच देवाला. आणि आता मी 5 घरी जाऊन ह्या भाकरी मी देऊन येणार आहे, कारण ही परंपरा माझ्या सासूबाईंची आहे, त्याच्यामुळे मी ही पुढे ढकलते आहे. सो तर इथे 5 घरं जाऊन भाकरी द्यायची असते. तर मी आता ही सगळी व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे. आणि 5 घरी देऊन आल्यानंतर मग मी आम्ही सगळे घेऊन घेऊ. देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि लगेचच आम्ही जेवायला बसलो. तर हे सगळं व्हायला मला 12 साडेबारा तर वाजलेच. तर त्याच्यानंतर मी थोडंसं आत आले विश्रांती घ्यायला. तोपर्यंत एक पार्सल आलंच होतं आणि ते पार्सल ज्यावेळेस मी घरी नसते किंवा कामात असते, गडबडीत असते, तेव्हाच माझं पार्सल येतं. तर ह्यावेळेस पण असंच झालं की मी गडबडीत होते कामाच्या आणि तेव्हाच पार्सलवाला येऊन दारात थांबला होता. तर बघूया चला उघडून काय आहे ते. तर इथे मी मल्टीपर्पज प्लास्टिक किचन बाथरूम वॉल होल्डर हे मागवलं होतं. सो हे आहे स्टोरेज रॅक. ते मी मागवलं होतं किचनमध्ये लावायला. माझ्या किचनमध्ये बेसिनच्या वरती माझा हँडवॉश किंवा साबण वगैरे ठेवायला मला हे हवं होतं. सो ते आलेलं आहे.
तर मी बघितल्या त्याची क्वालिटी मला खूप छान आवडली आणि खूप छान आहे. ह्याचं जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला. ह्याची प्राईस आहे 255 रुपये आणि 255 रुपयाला मला 4 रॅक आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आहे. तर मी आधी किचनमध्ये लावणार आहे आणि मग बाथरूममध्ये पण एक लावणार आहे. आणि त्याच्याबरोबर स्टिक पण आलेलं आहे, जे हॅक आहेत ते पण आलेले आहेत आणि त्याचं स्टिक पण खूप स्ट्रॉंग आणि छान होतं. तर असा होता माझा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. तर अजून मला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक सुद्धा करा, कमेंट करा आणि नक्की सांगा कसा वाटला. चलो बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.